मला माझ्या बऱ्याच भगिनी असं बोलल्या की सर असा काहीतरी प्लॅन करा की आमचं गोल झालं पाहिजे. नमस्कार, मी अश्विनी जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते 100% प्युअर रिॲक्शन चॅनलमध्ये. काहीतरी इम्पॉर्टंट असलं आणि काहीतरी मतलबाचं असलं म्हणजे समजतंय ना मी काय बोलते तेच. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत माझ्या सगळ्या बहिणींसाठी. फक्त बहिणींसाठी नाहीये, माझे भाऊ कुठेच जाऊ नका, सगळ्यांनी इथेच थांबा. आणि माझे मित्र पण जाऊ नका, काही जणांना भाऊ म्हटलं की राग येतो. तर माझ्या सगळ्या मैत्रिणी, माझ्या सगळ्या बहिणी, सगळ्यांनी इथेच थांबायचे. खूप महत्त्वाची गोष्ट घेऊन आली, आपल्या आवडती गोष्ट, सगळ्यांना आवडणारी गोष्ट. आणि हे सर आपल्याला मदत करणार आहेत. हे सर कोण आहेत, काय करतात, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. आणि जरी काही असलं तरी तुमचे हे 10, 15, 20 मिनिटं वाया जाणार नाही. काहीतरी ज्ञानामध्ये भर पण पडेल, कोणाला याचा काहीतरी फायदा होईल आणि तुम्हाला नसला तरी तुम्ही समोरच्याला फायदा करून देऊ शकता. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि सरांची ओळख करून घेऊया. सर, तुमचं स्वागत आहे आपल्या 100% प्युअर रिॲक्शन चॅनलमध्ये. थँक्यू मॅम. तुमच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला काहीतरी सांगा. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मॅडमचं चॅनल तर खूप चर्चेत आहेच आणि आज आमच्याकडे आलेत तर त्या अनुषंगाने माझी ओळख सांगायला आवडेल. माझं नाव हरीश सोनवणे. साईरूपम अर्बन या संस्थेचा मी डायरेक्टर आहे. आपली संस्था जवळपास 6 ते 7 वर्षापासून कार्यरत आहे, यशस्वीरित्या कार्यरत आहे. आणि सातारा किंवा पूर्ण संभाजीनगरमध्ये आपला नावलौकिक आहेच. आणि या व्हिडिओच्या मार्फत आपण बऱ्याच योजनांचंही डिस्कशन करणारच आहोत. बरोबर. तर इथे मी थोडंसं इंटरप्ट करते. सातारा म्हटल्यानंतर खूप जणांना मोठा सातारा वाटतो. आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पण एक सातारा आहे आणि ते पण खंडोबांचं मंदिर आहे. तर त्या साताराबद्दल. येस येस येस, करेक्ट मॅम, अगदी बरोबर बोललात. आणि बरं केलं की आपल्या श्रोत्यांना कन्फर्म केलं, नाही तर सांगली सातारा जनरली वाटायला लागतं. तर तुम्ही तुमच्या जी फर्म आहे ते काय काम करतं आणि काय फायदा होणार आहे आमच्या ऑडियन्सला त्याच्यातून, तुम्ही त्याबद्दल थोडक्यात सांगावं अशी विनंती करते. बरं मॅडम, सांगायला काही हरकत नाही. मॅडम, साईरूपम अर्बन हे मोस्टली काम करते लोन सेक्टरमध्ये. काय होतंय की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये सुख असो की दुःख असो त्याला कर्ज हवंच आहे. बरोबर. तर त्यामुळे आपण तर प्रत्येक प्रकारचे लोन प्रोव्हाइड करतोच आहेत. आता होतंय काय की मार्केटमध्ये बऱ्याच बँका आहे, फायनान्स आहे, NBFC आहे की जे लोन प्रोव्हाइड करतातच. पण आपली स्पेशालिटी काय? आपली स्पेशालिटी अशी की आपल्याकडे पर्सनल लोन, बिझनेस लोन, होम लोन, मॉर्गेज लोन, हे सर्व प्रकारचे लोन 100% होतातच. पण आज तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या बहिणींसाठी किंवा आपल्या सर्व भारतातल्या लेडीज म्हणा, पण संभाजीनगरच्या विशेष बहिणींसाठी गोल्डन ड्रीम म्हणून आपण एक योजना लॉन्च केलेली आहे. त्याविषयी मी थोडंसं सांगतो की या योजनेमध्ये कधी तुम्ही असं ऐकलंय का हो की कोणी सोनं घेण्यासाठी कर्ज देईल? असं तर काही नसतं. पण आपल्याकडे आहे. आपल्याकडे विशेष असं आहे की आपण जर एखाद्या महिलेला गोल्ड घ्यायचं असेल तर त्यांना कर्ज उपलब्ध करून देतो. मला असं वाटतं की तुम्ही याच्या अगोदर कधी ऐकलं नसेल. नाही, मला आश्चर्य वाटतंय. येस, डेफिनेटली. लोनची व्हॅल्यू आपली सोन्याची व्हॅल्यू वाढते आणि ते मग कसं काय लोन? हो हो हो, आपण केलंय ते. मला सांगा, मार्केटमध्ये गोल्ड आपलं स्वतःचं सोनं ठेवून कर्ज उपलब्ध आहे? हो, आहे. बरोबर. हे तर सर्वच करतात. पण आमची संस्था किंवा मी थोडासा असा विचार करतो की आउट ऑफ द बॉक्स जाऊन ज्याला म्हणतात. आपण काय करतोय की एखादी महिला आहे, ती प्रत्येक महिला काय करते की 10,000, 5,000, 4,000 तिच्या हिशोबाने जमा करत राहते आणि थोडीफार गरज पडली की तो गल्ला फोडते आणि परत ते पैसे खर्च होऊन जातात. ते बरोबर आहे. बरोबर की नाही? ह्याच गोष्टीतून काय होतंय की आपले बरेच बचत गट असतात, महिलांशी कोऑर्डिनेशन असतं. मग त्याच्यातून मला माझ्या बऱ्याच भगिनी असं बोलल्या की सर असा काहीतरी प्लॅन करा की आमचं गोल झालं पाहिजे. ह्या चर्चेमधून मला एक लक्षात आलं की प्रत्येक महिलेला जर गोल्ड झालं तर त्या गोल्डचा तिचा फायदा होतो की तिला एक आभूषण म्हणून पण तिला घालायला चालतंय, तिचा एक मान सन्मान वाढतोय. जर गरज पडली तर तेच गोल्ड कुठल्याही बँकेमध्ये ठेवलं की 10 मिनिटात पैसे उपलब्ध आहे. हो. आणि सर, एक गोष्ट राहिलीच. समजा एखाद्यांच्या घरी लग्न आहे, लग्नात सोनं लागतं, बाळ जन्मलं सोनं लागतं, काही पण असलं की सोनं लागतंच. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला खूप महत्व आहे. आणि आता सोनं इतकं महाग झालं की आता गरीब बापाला, म्हणजे जो सर्वसामान्य आहे, त्याला असं वाटत असेल, अरे यार, माझ्या मुलीचं लग्न जवळ आलंय आणि मी हिला सोनं कसं घेऊ, की लग्नाचा खर्च करू, किंवा बरेच असे प्रश्न येऊ शकतात. किंवा मला नात झाली किंवा नातू झाला. आता बरेच जणांचे आई वडील रिटायर झाले, त्यांच्याकडे आता सहसा एवढे कॅश नसते. आता सोनं बघितलं 7,000च्या पुढे ना, 74,000. हा, 74. एका तोळ्याचा भाव 74 आहे. आणि जो की त्याच्यावर मी तुमचा प्रकाश टाकतो थोडा. मागच्या वर्षी ज्या लेडीजने गोल्ड केलं होतं
ते केलं होतं फक्त 60,000 रुपये तोळाप्रमाणे बापरे, 2023 ला. आमच्या लग्नाच्या वेळेस 32,000 भाव होता. पण आता बघा फक्त 2023 चा जर बघितला तुमचं तर 32 म्हटल्यावर तुम्ही विचार करा 32 कुठे आणि 74 कुठे. पण 10 फक्त एक उदाहरणासाठी आपण फक्त एकच वर्षाचं घेऊ. हो. मागच्या वर्षी 60,000 रुपये होतं, बरोबर. आज 74,000 आहे. म्हणजे ज्यांनी 1 तोळा गोल्ड घेतलं होतं त्यांना 14,000 रुपये डायरेक्टली बेनिफिट झालंय. बरोबर. मग माझ्या प्लॅन मध्येच विशेष काय माहिती का, मागच्या वर्षी ज्यांनी 60,000 रुपयाचं गोल्ड केलं होतं त्यांना 14,000 रुपये बेनिफिट झालाय. हो, म्हणजे ते EMI आणि जे पण पर्सेंटेज असेल ते तर वसूल झाले. येस मॅडम, मागच्या वर्षीचं एका लेडीचं उदाहरण सांगतो. तिने 1 तोळा गोल्ड घेतलं 60,000चं, 40,000 रुपये माझ्याकडून कर्ज घेतलं, फक्त 20,000 तिचं डाऊन पेमेंट होतं. त्या 40,000 रुपयाला तिने फक्त 4,000 रुपये इंटरेस्ट भरला, बरोबर, आणि 14,000 रुपये त्या सोन्याला वाढलाय. अरे हे तर खूप छान आहे. ती लेडीजचं फीडबॅक असा होता की सर तुम्ही जर ही स्कीम मला अगोदरच सांगितली असती तर आजपर्यंत माझ्याकडे 2, 5, 10 तोळे सोनं असतं. म्हटलं ठीक आहे ताई, जब जागे तब सवेरा, इथून पुढे करा, कारण आता ग्रॅम मध्ये करण्याचे दिवस गेलेत. या स्कीम सोबत प्रत्येक महिला तोळ्यामध्ये सोनं करू शकेल. हे तर खूप छान आहे. पण मग तुम्ही काय करणार आता? मी तुम्हाला EMI पे केला किंवा काही मुद्दलची रक्कम पे केली, मग तुम्ही काय इंटरेस्ट पूर्ण रक्कमवर लावणार? नाही मॅडम, बरं झालं तुम्ही हा मुद्दा घेतलात. उदाहरणार्थ आता 1 तोळ्याचा 74,000 भाव आहे. तुमचं एक डाऊन पेमेंट तुम्ही असं गृहीत धरा की 24,000 तुम्ही केलं, 50,000 रुपये मी तुम्हाला कर्ज दिलं. आता त्या 50,000 रुपयाला मी 5,000 रुपये प्रमाणे तुम्हाला हप्ता देणार आहे, 12 हप्ते, बरोबर. पण जसं तुम्ही आता बोललात तर तुमच्याकडे 10,000 रुपये आले, तुम्ही 10,000 भरले, 50 - 10 40लाच इंटरेस्ट लागणार आहे. अरे हे तर छान आहे. आणि जर तुम्हाला असं वाटलं, आता बऱ्याच महिलांना काय वाटेल की 12 महिने दिलेले, मग आता 12 महिने आपल्याला पैसे भरत राहायचे, चुकीचं आहे. माझ्याकडे विशेष सुविधा अशी आहे की जर तुमच्याकडे पैसे उपलब्ध झाले, दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात, चौथ्या महिन्यात पेमेंट घेऊन या, तेवढ्याच महिन्यांचा इंटरेस्ट लागेल आणि तुमचा दागिना 12 महिन्यांच्या पहिले सोडून घेऊन जा. अरे वा, हे तर खरंच खूप छान आहे. म्हणजे आता प्रत्येक मुलीला लग्नामध्ये भरभरून सोनं मिळेल, कारण मला वाटतं इतकं सोनं महाग झालं, आता काय घालणार मुली झालं, आणि महागाई खूप वाढली. खरंच खूप छान स्कीम आहे. आतापर्यंत मी कधीच नाही ऐकली. तुम्ही ऐकली का हो कुठे अशी स्कीम? ऐकली असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. पण आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये इतकी छान स्कीम आली आणि ती आपण कव्हर नाही केली असं होऊच शकत नाही. म्हणून आज आपण सरांना भेटायला आलो. सर, अजून काय सांगाल तुम्ही तुमच्या फर्म बद्दल, अजून स्कीम बद्दल, जे मी विचारायचं माझ्याकडनं राहिलं असेल? मॅडम, फक्त मी एवढंच सांगेल तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून की प्रत्येक महिलेने या स्कीमचा फायदा घेतला पाहिजे. त्याचं कारण असं की हे किती लिमिट पर्यंत मला चालू ठेवता येईल याचं मला माहिती नाही, त्यामुळे मी अजून डेट लॉन्च केलेलं नाही. फक्त विषय एकच आहे की छत्रपती संभाजीनगर पुरतीच मला मर्यादा आहे, त्यामुळे इथल्या सर्व महिलांना ही स्कीम उपलब्ध आहे. पण तुमचा व्हिडिओ मी बघतोय की बाहेर सुद्धा बघितलं जातोय, तर त्यांना काही मार्ग आपण देऊ शकतो. जसं की जर एखादी छत्रपती संभाजीनगरच्या बाहेरची लेडीज असेल आणि तिला या स्कीम मधून गोल्ड करायचंय, तर 100% छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणी ना कोणी मित्र, नातेवाईक आणि रिलेटिव्ह असतात, त्यांचं ते रेंट अग्रीमेंट बनवून मला देऊ शकता. तो एक ऑप्शन आहे. दुसरी गोष्ट अशी की गोल्ड लोन, या गोल्डन ड्रीम या स्कीमचा जर फायदा प्रत्येक महिलेने घेतला तर त्यांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होणार आहे? नंबर 1, आपण सरळ 1 तोळ्याचंच उदाहरण घेऊ. एक साधारण महिला 5 ते 6,000 रुपये सहज भरू शकते. तिने 1 तोळा गोल्ड घेतलं, ते नील केलं, तिने ठेवून घेतलं, सोडवलं आणि घरी घेऊन गेली. तिची एक सेफ्टी, सिक्युरिटी आणि दागिना अंगावर झाला. आणि मी एवढं समजतो, जेवढं महिलांना ओळखतो, महिलांच्या अंगावरचे दागिने आणि अंगावरची साडी सगळ्यात अगोदर बघितली जाते. जर तिच्याकडे 1 तोळा सोनं दरवर्षी होत राहिलं तर आतापर्यंत प्रत्येकाचं, कुणाचं 30 वर्ष वय असेल, कुणाचं 35 वर्ष वय, त्यांच्या इच्छा आकांक्षा बाजूला राहून जातात, होत नाही. पण या स्कीम मधून काय होणार आहे की प्रत्येक महिला 1 तोळा, 1 तोळा, 1 तोळा, कुणी अर्धा तोळा, कुणी 10 ग्रॅम, कुणी 5 ग्रॅम असं जरी करत राहिल्या आणि त्यांच्याकडे जर 4 ते 5 तोळे जर सोनं एकखट्टी बाजूला जर झालं, तर होणार काय मॅडम की जर त्यांच्या फॅमिलीवर काही अडी अडचण आली, काही प्रॉब्लेम आला, तर तेच परत ते गोल्ड स्वरूपात इथे ठेवून लोन घेऊ शकतात. अरे हे तर खूप महत्वाचं आहे, बरोबर की नाही? आता सध्याचा काळ असा आहे, सोने का सोना, आणि अडचण आल्यावर मदत, कोणाला उसने मागायची गरजच नाही. आणि माझा एक अनुभव आहे मॅडम, दररोज आम्ही कर्ज फायली करतो, तर कर्ज फायली करत असताना त्याला आम्हाला 2 गॅरेंटर पाहिजे असतात. मग ते 2 गॅरेंटर भेटतच नाही त्या व्यक्तीला. तो बिचारा इकडे फिर, तिकडे फिर, तिकडे फिर, आणि मग शेवटी आम्हालाच विचारतो, सर गॅरेंटर नाही हो. मग आता काल परवाचाच एक विषय, त्याच्या अंगावर मिसेसकडे 1 लाख रुपयाचे गोल्ड होतं. मी त्यांना सहज ऑप्शन दिला की सर, जर तुम्हाला गॅरेंटर भेटत नाहीये तर तुम्ही गोल्ड लोन का नाही करत आहे?
बरोबर. त्यांनी गोल्ड केलं, मी 15 मिनिटात त्यांना कॅश दिली. म्हणजेच काय की ह्या माध्यमातून गोल्ड करत राहायचं, एक सेफ्टी सिक्युरिटी आणि दागिने वाढत जाईल आणि गरज पडली तर विदाऊट एनी गॅरंटर 15 मिनिटात गोल्ड लोन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. हो, हे खूप छान आहे खरंच. मला आश्चर्य वाटतंय, कारण मी पहिल्यांदा अशी स्कीम ऐकली. सोनं गहाण ठेवून पैसे मिळवणं हे एवढ्यापर्यंत मला माहिती होतं. बरोबर. किंवा बीसी लावायची सोनाराकडे आणि त्याच्यातून सोनं घ्यायचं, ते पण त्यामध्ये पण खूप गोष्टी हिडन चार्जेस असतात. पण इथे बरं झालं तुम्ही विषय काढला. मी काल XYZ सोनाराकडे गेलो. त्यांनी मला एक प्लॅन सांगितला की सर 10,000 रुपये महिन्यात तुम्ही भरा, 12 महिने जमा होतील, मग एक हप्ता आम्ही टाकू, नाही सॉरी एक हप्ता आम्ही नाही टाकू, ते एकत्र पैसे घेऊ आणि त्यावेळेस आम्ही ते तुम्हाला गोल्ड त्या भावात करून देऊ. मी त्यांना विचारलं, मी 12 महिन्यापासून जर भरतोय तर मागच्या वर्षी 60,000 भाव होता आणि ज्यावेळेस 74,000 भाव झाला तेव्हा मला ते पैसे तुम्ही 74,000च्या भावामध्ये करून द्याल. माझा तो लॉस आहे ना, माझे पैसे पण तुम्ही वापरले. बरोबर. आणि मला गोल्ड आजच्या भावात देताय. मग मी त्याला बोललो की मी स्वतः तुम्हाला असं फायनान्स करून देऊ शकतो की आजच बुक होणार, ते तुमच्या पसंतीने दागिना बुक होणार. असं नाही की मी चॉईस करेल, प्युअरच गोल्ड घ्यावं लागेल, मी सांगेल त्याच दुकानात तुम्हाला जावं लागेल, असं काहीही नाही. तुम्हाला पाहिजे त्या दुकानातून, तुम्हाला जिथे विश्वास आहे, जो तुमचा फॅमिली डॉक्टर जसा असतो तसा फॅमिली सोनारही असतो काही लोकांचा, तिथे जा, तुमचं बिल बनवा, एक कच्चं बिल घेऊन या, त्याच्या 70% मी लोन तुम्हाला करून देणार, 30% तुम्हाला भरायचं आहे आणि आपल्या योजनेप्रमाणे चालत राहील. तुम्ही जे सांगितलं ते स्कीम एक प्रकारे ते बीसी सारखं आहे आणि मी पण केलंय. खरं तर मी पण खूप मोठ्या सोनाराच्या दुकानात मी हे सगळं केलंय आणि ही गोष्ट मला पण पटली की मी समजा 12 महिने पैसे भरते, म्हणजे 11 महिने मी पैसे भरते रेग्युलरली आणि 11 महिन्यानंतर भाव चेंज झाला, पण जे पैसे जमा झाले तेवढ्याच पैशाचं मला सोनं मिळालं. पण सरांकडे जे आहे ते तुम्ही आज घ्या, ते सोन्याचा भाव वाढत जाईल तेव्हा त्याच्याशी काही घेणं देणं नाही. या स्कीम मधला मेन पार्ट असा, पहिली स्टेप, तुम्ही बिल बनवलंय, कच्चं बिल, तुम्ही सांगितलं की हे माझं फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपीजचं आहे आणि मी कॅपेबल आहे एवढं रिपेमेंट करायला. 30,000 तुम्ही पे करणार आहात, 70,000 मी कर्ज करून देणार आहे आणि त्याच्यावरच गोल्ड लोन असल्यामुळे तो दागिना आपल्याकडे डिपॉझिट असणार आहे तुमच्या नावे लॉकरला. त्याचं कारण की त्याच्यावर बँकेचे 70% अमाऊंट आहे, ती तुम्ही रिपेमेंट करून दुसऱ्या महिन्यात, तिसऱ्या महिन्यात किंवा 12 महिन्याचा पूर्ण कालावधी तुम्हाला मॅक्सिमम आपण दिलेला आहे. जर काही बोलायचं राहिलं असं वाटतं का तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये, काहीतरी अडचण येऊ शकते महिलांसाठी पैसे भरायला वगैरे, काही असं वाटतं का तुम्हाला? हा, याच्यात काय झालं की आपण नक्कीच ग्रामीण भागात राहतो, तर काही महिलांनी मला असा प्रश्न विचारला होता की सर जर माझ्याकडे आज रोजी मला 1 तोळा गोल्ड करायचंय, 1 तोळ्याचं आता व्हॅल्युएशन जर 74,000 असेल तर मला जर तुमच्याकडे 25,000 रुपये भरायचे आहेत, पण माझ्याकडे ते आज रोजी नाहीत, पण मी 500,000, 700, 300 असं मी पर डे जमा करेल आणि मग तुमच्याकडे येईल. पण मी म्हटलं ताई साहेब तुम्ही तिकडे कशाला जमा करत बसता, कारण तुम्ही जमा करणार, गल्ला फुटणार आणि दुसऱ्याच कामासाठी लागणार. त्यापेक्षा आपलं एक पिग्मी अकाउंट आहे. पिग्मी अकाउंट मध्ये सुविधा अशी आहे की ते स्वतः इथे येऊन भरू नाही शकले तर आमचा पिग्मी एजंट स्वतः घरी जातो आणि ते कलेक्ट करू शकतो. आता एखादी महिला असेल जिचा ब्युटी पार्लर आहे, कटलेरी आहे, साडीचं दुकान आहे, भाजीपाल्याचं आहे, कुठलाही असेल, किंवा ती गृहिणी असेल आणि तिच्या नवऱ्याचा असं इन्कम असेल की जी पर डे देऊ शकते, तर ते पिग्मी प्लॅन मध्ये सुद्धा पेमेंट जमा करू शकतात. त्यांचे 100, 200, 500, 1000 जसं जमेल तसं त्यांनी थोडे थोडे करून भरायचे. मग त्याला ते त्यांच्यावर डिपेंड आहे, ते 15 दिवसात भरतील, 1 महिन्यात भरतील, पण ती आपल्याकडून एक मोफत सुविधा आहे की ज्यामध्ये ते त्यांचं डाऊन पेमेंट जमा करू शकतात. कारण बऱ्याच महिला आहेत अशा की त्यांच्याकडे आज रोजी प्लॅन तर पटला पण पैसे नाही आहेत, त्याचा फायदा ते नक्की घेऊ शकतात. बरोबर, हे खूप म्हणजे महत्वाचं होतं. अजून काही नाही ना याच्यामध्ये असं, तर तुम्हाला जर काही वाटत असेल, आमच्याकडनं काही सांगायचं राहिलं असेल आणि तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शन मध्ये मला सांगू शकता, कारण सरांचं पण चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देईल आणि त्यावरती ते पॉईंट कव्हर करण्यात येतील. 100%. मग आपण हा व्हिडिओ इथेच स्टॉप करूया. तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि सरांची जीवनगाथा, त्यांचा प्रवास तुम्ही बघितला का ते पण आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ह्या आधी तो व्हिडिओ आम्ही पोस्ट केलेला आहे ऑलरेडी, की त्यांचा एक मराठी माणूस कसा बिझनेसमध्ये उतरतो, तो पण फायनान्स मध्ये उतरतो आणि आपल्या मराठी लोकांसाठी किंवा सगळ्याच लोकांसाठी कसा अवेलेबल असतो अडीअडचणींना किंवा स्वतःची हौसमौस पूर्ण करायला, कसा सपोर्ट करतो, कसा आधार बनतो, याचाच तो व्हिडिओ होता. तो तुम्ही बघितला की नाही नक्की सांगा आणि नसेल बघितला तर कमेंट सेक्शन मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही बघा. धन्यवाद. थँक्यू.